पायनॅपल शिरा. आज पायनॅपलचा शिरा बनवते. इथे पायनॅपल हा पूजेसाठी आणलेला, म्हणजे पूजेमध्ये ठेवण्यासाठी. त्याचबरोबर हा आणलेला आहे कट करून ह्यांनी. तर हा खाण्यासाठी आणि शिरा बनवण्यासाठी आणलेला. तर खूप दिवसांपासून पायनॅपलचा शिरा फायनली बनवते. या अगोदरसुद्धा बनवलेला आणि मी जसा बनवते तसा शेअर करते. तर चला बघूया साहित्य आणि शॉर्टमध्ये शेअर करते. तर सगळ्यात अगोदर इथे मी पॅनमध्ये साखर घातलेली आहे, पाव वाटीपेक्षा थोडी जास्त, आणि तिला मी मेल्ट करून घेणार, कॅरेमल करून घेणार. त्यानंतर त्याच्यामध्ये मी पायनॅपलचे पीस घातल्यात 2 वाटी भरून. तर साखर कॅरेमल केल्याने ना थोडासा कलर डार्क येतो म्हणून कॅरेमल केली. आणि त्यामध्ये आपल्याला ना छान असं पायनॅपल शिजवून घ्यायचं आहे. पाणी सुटतं, त्यानंतर पाणी सुकेपर्यंत पूर्ण प्रोसेस बारीक गॅसवर करायची. छान असं शिजवून झाल्यावर आपल्याला ते साईडला काढून घ्यायचे. आणि मी तेच पॅन वापरते. पॅन क्लीन केले मी. त्याच्यामध्ये साधारण 1 वाटी तूप घातलं आहे. त्याच्यामध्ये थोडेसे काजू भाजून घेतलेले आहेत, म्हणजे थोडेसे तळून घेतले. त्यानंतर 1 वाटी तूप आहे, तर 1 वाटी मी रवा घेतलेला आहे. ते बारीक रवा मी अगोदर भाजून ठेवलेला आणि तो पुन्हा आता तुपामध्ये आपल्याला छान फुलवायचा आहे. मला तूप थोडं कमी वाटत होतं म्हणून मी थोडंसं एक्स्ट्रा घातलं. आणि जे आपण पायनॅपल शिजवलेलं ना, त्याचं अर्ध पायनॅपलपेक्षा थोडं जास्त मी पायनॅपल मिक्सरला बारीक करून घेते. त्यानंतर आता मी हे बघा मिक्सरला बारीक केलं आणि आपला जो रवा आहे ना छान फुलेपर्यंत आपल्याला तुपामध्ये परतायचं आहे. छान असा फुलून डबल झालेला आहे, बघू शकता. त्यानंतर गरम गरम त्याच्यामध्ये मी दूध घालते. तर रवा आपला 1 वाटी होता, तूप 1 वाटी होता, आणि आपण दूध घालतोय तो थोडं थोडं करून मी 2 वाटी घालणार आहे, म्हणजे दुधाची क्वांटिटी डबल घ्यायची. आता दूध मी घालून छान असं मिक्स करून घेणार. आता इथे ना मी जो शिरा तुम्हाला दिसतो, आता मी साखर घातलेली आहे. साखरसुद्धा आपल्याला 1च वाटी घालायची आणि छान मिक्स करून घ्यायचे. शिऱ्याचा कलर तुम्हाला जास्त येलो दिसणार नाही, कारण का मी त्याच्यामध्ये कोणताही येलो कलर वापरलेला नाही. फक्त मी पायनॅपलचा गर वापरलेला आहे. आता तुम्हाला जास्त येलो आणि जास्त असं काय बोलतात तो जास्त स्मेल यायला पाहिजे, इथे मी थोडंसं केशर घातलेलं आहे आणि थोडीशी वेलचीची पूडसुद्धा घातलेली आहे. तर जास्त फ्लेवर येण्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये ना इमल्शन घालू शकता. पायनॅपल इमल्शन मिळतं, त्याचा वापर करू शकता. छान कलरसुद्धा येईल, फ्लेवरसुद्धा येईल. पण मी नाही घातला, कारण का आपण लहान मुलं पण खातात वगैरे आणि कशाला केमिकल, म्हणून मी नाही घातला. बाकी काही नाही, घालू शकता. त्यानंतर इथे मी काजू घातलेले आहेत. आपला शिरा तयार आहे, वाफेवर शिजवला, मस्त तयार झालेला आणि 1 नंबर भारी झालेला. त्यानंतर प्रसाद पहिला देवाला दाखवला आणि आपण भेटूया छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता बाय.